महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शुक्रवार को नासिक का ऐतिहासिक अनंत कानेरे मैदान महाराष्ट्र की राजनीति का केंद्र बन गया। एक ही दिन और एक ही मैदान पर राज ठाकरे और उद्धव ठाकरे की सभाओं ने राजनीतिक माहौल को पूरी तरह गरमा दिया है। आगामी चुनाव के मद्देनजर दोनों भाइयों ने जमकर निशाना साधा और नासिक की जनता को अपने पक्ष में करने के लिए पूरी ताकत झोंक दी। शुक्रवार को नासिक में राजनीतिक शक्ति प्रदर्शन का अनोखा नजारा देखने को मिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे और शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे की सभाएं अनंत कानेरे मैदान में आयोजित की गई। उद्धव ठाकरे ने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधते हुए महाराष्ट्र के स्वाभिमानी और उद्योगों के बाहर जाने का मुद्दा उठाया। उन्होंने नासिक की जनता से गद्दारों को सबक सिखाने की अपील की। म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेलं रस्त्यावरती खड्डे आहेत, शहराचं नाव बदला, समस्या त्या चिकटवून द्या, कुठलंही भाषण कुठेही चालेल। हे यांनी गेल्या 10 वर्षात केलेलं आहे, म्हणजे 2014 पासून आतापर्यंत मोदींच्या काळात। आमच्या मुलाखती चालू आहेत रोज, आज किंवा काल सुद्धा मुलाखतकार एक प्रश्न नेहमी विचारतात की तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात, म्हटलं मग तुमच्या पोटात का घोडा आला? नाही, घोडा नाही आला, मग म्हटलं प्रश्न का विचारता? भाई जेव्हा आम्ही एकत्र नव्हतो तेव्हा एकत्र का येत नाहीत, आणि एकत्र आलो तर एकत्र का आलात? तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? म्हटलं आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका। शिवसेनेने आता यावर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील, अनेक निवडणुका लढवल्या, अनेक निवडणुकांमध्ये पराभव पचवला, विजय तसा फार थोडा नशिबी आला, पण पराभव होऊन सुद्धा शिवसेना संपली नाही, तर या निवडणुकीत आमचं अस्तित्व तुम्ही ठरवणारे कोण? पण ही निवडणूक जिथे जिथे ज्या शहरात निवडणुका आहेत त्या शहरातल्या नागरिकांनी त्यांचं आणि त्यांच्या भावी पिढीचं आयुष्य कसं असणार आहे, त्यांचं अस्तित्व कसं व्हायला पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आम्ही पोटतिडकीने का तुमच्यासाठी प्रयत्न करतो? उल्लेख सगळे झाले। संजय राऊत आपण त्या काय धर्माच्या ध्वजाची आठवण करून दिली ज्याच्यावरती झाड आहे। मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपचं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे का चुनावी हिंदुत्व आहे? राम मंदिर केलं म्हणून तुम्ही डंका पिटलात, आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्याला बसले होते, म्हणजे फार थोड्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, त्यातली ही एक म्हणून तरी पुण्यभूमी आहे। कुंभमेळा इकडे का होतो? तपोवन त्याला का म्हणतात? पर्णकुटी कुठे होती? ही सगळी झाडं जर का कापली आणि उद्या जर का कोणी विचारलं की प्रभू रामचंद्र कुठे राहिले होते, काय सांगणार? हे नमो भवन आम्ही केलेलं आहे, शासकीय विश्रामधामात प्रभू रामचंद्र राहिले होते म्हणून सांगणार? संपूर्ण सत्यानाश करायचा, धर्माची एक पट्टी अशी लावायची की सगळे अंधभक्त झालेत, आणि एक असा काही तुमच्यावरती संमोहन करायचं, मोहिनी टाकायची की स्वप्नात गुंगवून टाकायचं। राज ठाकरे ने अपने चिर परिचित अंदाज में नासिक के विकास और स्थानीय मुद्दों पर बात की। उन्होंने सत्ताधारी और विपक्षी गठबंधन दोनों की विफलताओं को जनता के सामने रखा। शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि मागे बसलेले सर्व आपले भावी नाशिकचे सर्व नगरसेवक आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी तुम्हाला सर्वांना योग्य वेळ सांगेन त्यावेळेला घोषणा द्यायच्या, तोपर्यंत आपण शांत राहा।
आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारणं कोणालाही देता येणार नाहीत, सांगता येणार नाहीत, कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या, कशासाठी लागल्या. 4 वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या. मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे. आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आत्ता सगळा सुरू आहे, कोण कुठे चाललंय, कोण काय चाललंय, म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. त्या दिवशी मला कळलं, कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला, म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची, छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बरं, वेळ नव्हता, दिवसही नव्हते. एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असते त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल, बाहेर येईल, बाहेर येईल, मग नंतर फॉर्म भरू. ती वेळ नाही दिली. कोणत्या थराला गेलेत निवडणुका. दोनों ही नेताओं की सभाओं में भारी भीड़ उमड़ी, जिससे शहर में सुरक्षा के कड़े इंतजाम किए गए थे. नासिक की सड़कों पर भगवा झंडों और समर्थकों के नारों की गूंज सुनाई दी. नासिक शहर में शिवसेना और मनसे के लिए एक महत्वपूर्ण गढ़ रहा है. दोनों की सभाओं ने साफ कर दिया है कि आने वाले चुनाव में नासिक की लड़ाई बेहद दिलस्पर्श होने वाली है. जनता का झुकाव किस तरफ होगा यह तो वक्त ही बताएगा. लेकिन ठाकरे बनाम ठाकरे मुकाबले ने पूरे राज्य का ध्यान अपनी ओर खींच लिया है. महाराष्ट्र बुलेटिन के लिए शुभम तोड़करी के साथ अश्विनी गायकवाड़, नासिक. महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें.